2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी महाराष्ट्र ATSनं छापे घातले, याबद्दलच्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील। या छाप्यांमध्ये एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आता दहशतवादाचा हा जो नवा पॅटर्न आहे तो महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांच्या पर्यंत पोहोचलाय। कारण आतापर्यंत मोठे दहशतवादी किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी सापडायच्या त्या मोठ्या शहरांमध्ये सापडायच्या, पण यावेळेला मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांच्याबरोबरच हे जे नवीन लोक सापडलेले आहेत, जे दहशतवाद्यांच्या संपर्कात आलेले होते, ते अशा ठिकाणांहून सापडले ज्याची कोणी कल्पना केली नव्हती। त्यामुळे कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, रत्नागिरी, ते देखील रत्नागिरीमध्ये चिपळूण, सांगली जिल्ह्यामध्ये म्हटलं तर विटा, कवठेमहांकाळ यासारख्या छोट्या छोट्या गावांमधून हे सगळे लोक सापडले, ज्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, काहींना सोडून दिले, काहींना अजूनही ताब्यात ठेवलेलं आहे। झाले असं की हे सगळे शहजाद भट्टीच्या संपर्कात होते। शहजाद भट्टी कोण आहे, त्याचा एवढा मोठा धोका का आहे, तो दहशतवादी आहे की क्रिमिनल आहे, नेमकं काय आहे, त्याचा लॉरेन्स बिश्नोई बरोबर काय संबंध आहे, आणि त्याच्याच बरोबर तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्थानची चर्चा मागच्या काही दिवसांपासून भारतात होते, ते नेमकं प्रकरण काय आहे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवाद्यांचे अजून देखील काही नेटवर्क शिल्लक आहेत। याच्याशिवाय पंजाबमध्ये जो बॉर्डरचा इलाका आहे पाकिस्तान बरोबरचा, तिथं गुरदासपूर, अमृतसर या सगळ्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाकिस्तानमधून शस्त्र वगैरे येत असतात आणि त्याच्यामुळे भारतात काही ठिकाणी हल्ले होतात। या हल्ल्यांच्या मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये एक नाव दिसतंय, ते म्हणजे तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान। आता हा शब्द आपण ऐकलेला आहे, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा अशा पद्धतीचे, पण अशा पद्धतीची कुठलीही दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी संघटनेचा डायरेक्ट आउटफिट एखादा जरी नसला तरी याची चर्चा मात्र पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर होते आहे। आणि ही चर्चा आणि या सगळ्या मागे एक नाव सारखं सारखं पुढे येतंय, ते म्हणजे शहजाद भट्टी। शहजाद भट्टी हा लाहोरचा आहे, तो सध्या दुबईत राहतोय। तो पूर्वी होता एक गुंड, एक क्रिमिनल होता, जो आपलं नेटवर्क चालवायचा, आणि या क्रिमिनलच्या संबंधात काही दिवसांपूर्वी अगदी लॉरेन्स बिश्नोई देखील होता। पण आता लॉरेन्स बिश्नोईचं आणि त्याचं वाकडं आहे, नेमकं ते काय आहे ते पुढे बघूया। पण मुद्दा असा आहे की हे जे सगळं नेटवर्क सध्या चालवलं जातंय, ही सगळी रिक्रुटमेंट, ही छोट्या छोट्या गावांमधून लोकांची जी भरती केली जाते, ही ISI संबंधित असलेल्या शहजाद भट्टीकडून केली जाते। तो ISI साठी मागच्या काही वर्षांपासून काम करतोय, आणि त्यामुळं भारतात एक मोठी रिस्क निर्माण झालेली आहे की आतापर्यंत जे इंटरनेटचा जो धोका होता, तो इंटरनेटचा धोका इतक्या तळागाळापर्यंत पोहोचलेला नव्हता, आता मात्र तो पोहोचलाय। नेमकं हे जाळं कसं विणलं जातंय तेही पुढे सांगतो। छोट्या छोट्या गावांमधून छोटी छोटी कामं करण्यासाठी लोकांना निवडलं जाते, आणि त्यासाठी त्यांना 5,000 रुपये, 10,000 रुपये असे दिले जात आहेत। आणि त्यामुळं जे बेकार तरुण आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही, उद्योग व्यवसाय काही नाही, ते लोक याला बळी पडतायत। आणि त्याच्यासाठी नेटवर्क देखील बनवणं सोपं झालंय। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून हे कॉन्टॅक्ट केले जात आहेत। याच्याशिवाय सिग्नल सारखे ॲप्स आहेत, ते वापरले जात आहेत। या सगळ्यांच्या मधून त्या लोकांच्यापर्यंत जायचं, त्यांना छोटा टास्क द्यायचा, जसं की या ठिकाणचे आम्हाला फोटो काढून द्या, या ठिकाणी हा माणूस कुठं जातो, काय करतो, त्याच्याबद्दलची किरकोळ माहिती द्या, जो तुमच्याच गावातला असेल, गावाच्या आसपासचा असेल, या नेत्याबद्दलची माहिती द्या। या छोट्या छोट्या कामांसाठी अगदी किरकोळ पैसे दिले जातात, आणि हे किरकोळ पैसे म्हणजे अनेक तरुणांसाठी कमाई असते। त्यांना वाटतं की आपण काही मोठा गुन्हा केलेला नाही किंवा मोठा काही दहशतवादी हल्ला केलेला नाही, आपण फक्त एखाद्या गुन्ह्याला थोडीफार मदत केलेली आहे, आणि हा गुन्हा देशविरोधी गुन्हा नाही असं सुरुवातीला वाटत असतं, पण प्रत्यक्षामध्ये हे जाळं तेवढं मोठं आहे। आणि अशाच प्रकारे एक नवीन स्लीपर सेल्स ऍक्टिव्हेट केल्याचा प्रयत्न केला जातोय। कारण या स्लीपर सेल्स अशा असतात, हे लोक दहशतवाद्यांसाठी काम करायला तयार होतात तेव्हा तयार होतात जेव्हा दहशतवाद्यांना त्याची गरज असते, अन्यथा ते एक सामान्य माणसाचं आयुष्य जगत असतात। अशा प्रकारचे स्लीपर सेल्स भविष्यातले बनवायचं काम चालू आहे, आणि त्याच निमित्तानं मग या सगळ्या तरुणांच्याकडे हे लोक बघतायत, जेणेकरून यांना फसवून या सगळ्या नेटवर्कमध्ये घेता येईल आणि त्यांचा फायदा घेता येईल। आता हा जो शहजाद भट्टी आहे, जो ISI साठी काम करतोय, हा शहजाद भट्टी पाकिस्तानच्या पंजाब मधला आहे, आणि तो जवळजवळ 45 वर्षांचा आहे। तो राहतो दुबईमध्ये। असं सांगितलं जातं की त्याला पाकिस्तानमध्ये येण्यापासून बंदी आहे, पण प्रत्यक्षात तो पाकिस्तानमध्ये जातो आणि ISI साठी प्रॉपरली काम करतो। दुसरी एक गोष्ट, हा शहजाद भट्टी आणि लॉरेन्स बिश्नोई हे एकमेकांसाठी काम करत होते किंवा एकमेकांचे क्लोज होते, एकमेकाला ते भाऊ देखील मानत होते। अशा देखील गोष्टी काही दिवसांपूर्वी आपण ऐकलेल्या आहेत। तर याच्यामध्ये मग नेमकं आताचं रिलेशन का बिघडलं? आताचं रिलेशन बिघडण्यासाठी कारण झालं झिशान अख्तर नावाचा एक जो माणूस होता, ज्यानं बाबा सिद्दीकींच्या खुनामध्ये ज्याचा महत्त्वाचा रोल होता, या झिशान अख्तरला पळून जाण्यासाठी मदत केली
याच माणसानं म्हणजे शहजाद भट्टीनं. आता झिशान अख्तर हा काम करत होता लॉरेन्स बिश्नोईसाठी आणि त्याला मदत केली शहजाद भट्टीनं. त्यामुळे लॉरेन्स आणि शहजाद भट्टी एकमेकांच्या जवळ आलेले होते. पण नंतर भारतात जो पहलगामचा दहशतवादी हल्ला पाकिस्ताननं केला त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई स्वतःला मी खूप राष्ट्रवादी आहे, मी खूप नॅशनलिस्ट आहे हे दाखवायचा प्रयत्न करतोय. हे आपल्याला देखील माहित आहे. आपल्याकडे देखील अनेक तरुण लॉरेन्स बिश्नोईचे फॅन झालेले आहेत, कारण लॉरेन्स बिश्नोई फार मोठा देशभक्त आहे असं आपल्याला वाटतंय. पण प्रत्यक्षात हे लोक आहेत क्रिमिनल, हे आहेत गुंड. त्यांना देशाचं काही पडलेलं नाही. ते फक्त स्वतःसाठी एक कव्हर तयार करतायत. जसं लॉरेन्स बिश्नोईने ही गोष्ट केली तसं लगेच शहजाद भट्टी आपल्या लायकीवर आला. त्यानं देखील लॉरेन्स बिश्नोईला आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईला संपवण्याची शपथ घेतली आणि त्यामुळे हे नातं दुरावलं. अन्यथा हे दोघं एकमेकांसाठी काम करत होते. एक प्रकारे लॉरेन्स बिश्नोईला देखील माहिती नव्हतं की तो ISI साठी काम करणाऱ्या शहजाद भट्टीसाठी काम करत होता किंवा त्याला मदत करत होता. आणि त्या प्रकारे मग हे भारतातलं दहशतवाद्यांचं नेटवर्क, पंजाब हरियाणामधलं आणि हे पाकिस्तानमधलं नेटवर्क एकत्र एकमेकांच्या हातात हात घालून काम करत होतं. आता लहान सहान गावांमध्ये ज्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात, कुठं दंगली होतात, कुठं आणखी काय होतं, कुठं कुठल्या तरी छोट्याशा कारणावरून तणाव निर्माण होतो, त्यावेळेला मग तिथल्या लोकांना, विशेषतः मुस्लिम समाजातल्या तरुणांना भडकवायचं आणि त्यांना अशा काही कामांमध्ये गुंतवून ठेवायचं. सुरुवातीला त्यांना फक्त असंच सांगायचं की फक्त आम्हाला एवढीशी मदत कर आणि तुला आम्ही त्याच्यासाठी पैसे देऊ. नंतर मग हळूहळू जेव्हा त्या पैशाची सवय होते त्यानंतर त्या माणसाला सांगितलं जातं की धर्मासाठी किंवा इतर गोष्टींसाठी काहीतरी करायला पाहिजे असेल तर तू आमच्या नेटवर्कमध्ये, सिंडिकेटमध्ये सामील हो. आणि असं करून मग ह्या नेटवर्कमध्ये अनेक तरुण फसतात आणि त्यामध्ये कायमचे अडकून बसतात. आणि त्यामुळेच मग ATSने हे जे छापे घातले यामध्ये आता कुणाला सर्वांना अटक वगैरे केलेलं नाही, काहीच लोकांना अजून ताब्यात ठेवले, सर्वांची चौकशी चालू आहे. हे सगळे दहशतवादी आहेत अशातला प्रश्न नाही. पण मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं नेटवर्क जाळं टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधून होतोय. त्यामुळं अशामध्ये कुणीही अडकू नका किंवा त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नका. कारण हे जे पाकिस्तानमधून चालणारे चॅनल्स आहेत, आपण काही दिवसापूर्वी बघितलं की हैदराबादमध्ये वगैरे काही महिलांना देखील यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून लोक पोहोचतायत आणि त्यांना बरोबर अशा पद्धतीनं अडकवतायत की ते शेवटी एंड अप इन द टेररिस्ट झोन, म्हणजे दहशतवाद्यांच्या गटातच सामील होतात. पण सुरुवातीला त्यांना कळत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे आणि ही सगळ्या समाजाची कलेक्टिव्हली जबाबदारी आहे. विशेषतः मुस्लिम समुदायातले जे नेते आहेत त्यांनी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. अशी ही एक माहिती आहे की एक मुस्लिम नेता जो महाराष्ट्रातला आहे त्याचा देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी केली जाते. पण नेमका कोण त्याचं अजूनही नाव कळलेलं नाही. त्यामुळं या सगळ्या गांभीर्यानं घेण्यासारख्याच गोष्टी आहेत. आणि आजपर्यंत आपण तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ऐकत आलोय किंवा तालिबान ऐकत आलोय, पण तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान ही कन्सेप्ट आणि कल्पनाच आपण आजपर्यंत ऐकलेली नव्हती. पण ती आता आपल्या कानावर पडते आहे. म्हणजे कुणीतरी असा प्रयत्न करतायत. कारण दिल्लीमध्ये किंवा फरीदाबादमध्ये, काही ठिकाणी पंजाबमध्ये भिंतीवरती तेहरीक-ए-तालिबान हिंदुस्तानचे पोस्टर्स वगैरे रंगवण्याचा प्रयत्न झालाय. अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा धोका किती मोठा आहे याबद्दल तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.